आजच्या रेसिपीमध्ये बनवू पालक पुरी। तर त्याच्यासाठी इथं पालक स्वच्छ धुवून घेतले आणि इकडे गॅसवर पाणी ठेवले गरम करायला। पाण्याला उकळी आली की हे स्वच्छ धुवलेली पालक पाण्यामध्ये घालून फक्त 2 मिनिट हे पालक उकळत्या पाण्यात शिजवून घ्यायचं। तर माझ्या मुलांना दीप्तीला आणि दीपमला पालकाची भाजी आवडत नाही। त्यांना पालकपासून बनलेले फक्त 2 पदार्थ आवडतात, ते म्हणजे पालक पुरी आणि पालक पनीर। दीप्तीला पालक पुरी आवडते आणि दीपमला पालक पनीर आवडते। पालक पनीरची रेसिपी पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन। आणि 2 मिनिटानंतर हे पालक पाण्यातून काढून प्लेटामध्ये थंड करायला ठेवायचं। तर इथं थंड झालेली पालक मिक्सरच्या भांड्यात घालून त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि थोडंसं बारीक चिरलेलं अद्रक घालून ह्याची स्मूथ प्युरी बनवायचं। आणि इथं 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतले, त्याच्यामध्ये चमचाभर ओवा, चवीपुरतं मीठ घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बनवून घेतलेली पालकाची प्युरी घालून पिठाला हलकं हलकं मळून घ्यायचं। हे पीठ मळताना आधीच पाण्याचा वापर करायचा नाही, पालकाच्या प्युरीमध्येच पिठाला मळून घ्यायचं। गरज वाटल्यास नंतर तुम्ही हलकंसं पाण्याचा वापर करू शकता। सुरुवातीलाच पाण्याचा वापर केला तर हे पीठ मळताना सैल होतं आणि पुरी व्यवस्थित लाटता येत नाही। आणि इथं मी प्युरीमध्येच पिठाला मळून घेतले। ह्याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिटं पिठाला बाजूला ठेवायचं। तर 15 मिनिटानंतर परत एक वेळा पिठाला व्यवस्थित मळून ह्याच्या पुऱ्या लाटून घ्यायचं। आणि मी तिकडे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। तेल गरम होते तोपर्यंत पुऱ्या लाटू। एकदाच सर्व पुऱ्या लाटायचं नाही, पुरी एकाला एक चिटकते। 4-5 लाटून तळून घ्यायचं। हे पालक पुरी बनवायला जास्त काय मेहनत लागत नाही आणि पुऱ्या तळायला तेल व्यवस्थित तापलं पाहिजे। आणि लाटलेली पुरी तेलात सोडून उलटून पलटून व्यवस्थित पुरी तळून घ्यायचं। पुरी तेलात सोडल्यानंतर हलकंसं त्याला कुठल्या पण चमच्याने प्रेस करायचं, त्याच्याने पुरी व्यवस्थित फुगते। तर इथं बघा आपल्या पुऱ्या किती छान फुगून टम झाल्यात। तर अशा पद्धतीने सर्व पुऱ्या मी तळून घेतले। आणि ही पालक पुरी रेसिपी तुम्हाला कसं वाटली? आवडली तर लाईक, शेअर, पेजला फॉलो नक्की करा। आणि हे पालकाची पुरी तुम्ही बटाट्याची भाजी, छोलेची भाजी किंवा कोशिंबरसोबत पण एन्जॉय करू शकता। मी इथं पालक पुरीसोबत पानकोबीचं कोशिंबर बनवले आणि हे कोशिंबर पालक पुरीसोबत खूपच छान लागले। तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये।